हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 52. उच्छृंखलाप्याकृतिका स्थिते धीरस्य राजते न तु संस्पृह चित्तस्य शांतिर्मूढस्य कृत्रिमा. भावार्थ: ज्ञानियाचा सहज स्वाभाविक उच्छृंखलपणा शोभून दिसतो, परंतु इच्छा आकांक्षा असलेल्या मूढाची शांती वेगळी असल्यामुळे ती शोभून दिसत नाही. भाग 1. ज्ञानी सदा प्रशांत असतो. त्याची नित्य आत्मब्रह्मानंदी टाळी लागलेली असते. तो देहाने या भौतिकात आयुष्य जगत असला तरीही त्याचा तो आत्मब्रह्मात लीन असतो. आत्मब्रह्मानंद हेच त्याचे नित्य स्वाभाविक आणि नैसर्गिक जीवन असते. असा ज्ञानी कधीकधी त्याच्या या सहज भावावस्थेतून दूर होतो आणि अति म्हणजे फारच सर्वसामान्य जनांसारखा व्यवहार करतो. अष्टावक्र मुनी सांगतात की अशा वेळी त्या ज्ञानियाचा तो त्याच्या दृष्टीने अनैसर्गिक असलेल्या व्यवहारी त्याला शोभून दिसतो. या अशा विचित्र वागण्यामुळे त्याला मुळीच गौणत्व येत नाही. याचे कारण असे की अशा प्रकारे भौतिक अनैसर्गिक आचरण केले तरी ज्ञानी त्यात चुकूनही रत होत नाही. तसे वर्तन करतानाही तो प्रशांतच असतो. ते तसे आचरण करून झाले की ज्ञानी त्याचे उसासे टाकत नाही, त्याचे चर्वित चर्वण करत नाही की चर्चा करत नाही. जे झाले ते झाले, संपला विषय. तो तात्काळ आपल्या नैसर्गिक आत्मविहारात रममाण होतो. प्रवचन सुरू असताना एका साक्षात्कारी योग्यांना एका वैद्यकीय पदवीधराने कुंडलिनी जागृत करण्यासंबंधी प्रश्न विचारला. त्या योगिनी त्याला त्याच्या प्रश्नाचे सविस्तर आणि सखोल उत्तर दिले. त्यावर त्या विद्वान महाशयांनी अनेक ग्रंथांचे दाखले देत कुंडलिनी शास्त्रावर अनेक संस्कृत श्लोक पाठ म्हणून दाखवले आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला. तेव्हा त्या योग्यांनी त्याला प्रत्यक्ष आचरण आणि कृती करून कुंडलिनी समजून घ्यावी असे सांगितले. तरीही परत परत त्या विद्वान महाशयांनी पुन्हा अनेक संस्कृत श्लोक म्हणून दाखवून पुन्हा तोच प्रश्न विचारला. यावर ते योगी शांतपणे त्या विद्वानांना म्हणाले की तुम्ही कुंडलिनी समजण्यासाठी पुढील जन्माची वाट पहा. असे म्हणून त्या योग्यांनी त्यांचे प्रवचन शांतपणे पुन्हा सुरू केले. ते विद्वान तेथून तरातरा निघून गेले. हा विषय त्या योग्यांसाठी संपला होता. ते किंचितही विचलित झाले नाहीत. त्या विद्वानांसाठी त्यांच्याकडे यापेक्षा अन्य चांगला मार्ग नव्हता. आध्यात्मिक ज्ञानप्रवेशासाठी त्या विद्वानांच्या भौतिक ज्ञानाला ते बाहेर काढू शकत नव्हते. ते काम त्या विद्वानांचे होते. ते त्यांचे त्यांनीच करायचे असते. अशाच प्रकारे प्राणायामाबद्दल अनेक विद्वान संस्कृत श्लोक पाठ म्हणून दाखवतात. त्यांना हे समजत नाही की असे श्लोक पाठ म्हणून प्राणायाम होत नाही किंवा कुंडलिनी जागृत होत नाही. त्यासाठी शांत आणि मौन राहून प्राणायामाची कृती समजून घ्यावी लागते आणि प्राणायाम नित्य नियमित करत असावे लागते. कुंडलिनी जागृत होण्यासाठी शून्य गतीत पूर्ण गती यावी लागते. अशा स्थितीत कृती शून्य अवस्थेत अखंड कर्मयोगात असावे लागते. तेव्हा कदाचित कधी नकळत कुंडलिनी जागृत होते. या अशा तथाकथित विद्वानांसाठी योगगुरूंकडे त्यांना तेथून दूर करण्याशिवाय अन्य मार्ग नसतो. अशा वेळी त्या योगगुरूंचे ते अनैसर्गिक आचरण अत्यंत स्वाभाविक असते आणि ते त्यांना शोभूनच दिसते. येथे अन्य पर्याय उपलब्ध नसतो. ज्ञानियांचे आत्मिक तेज महाप्रखर असते. त्यापुढे त्यांचे ते भौतिक 18 विश्वे दारिद्र्य कसे शोभायमान असते. आध्यात्मिक गुरु 3 पीसेस सुटात शोभणार नाही. तो त्याच्या शुभ्र पायजम्यातच शोभून दिसेल. ज्ञानी सदा इतके प्रगाढ प्रशांत असतात की कधी सहजावस्थेत ते अशांत झाले तरीही ते त्यांना शोभायमान असते. ते अशांत अवस्थेतही प्रशांत असतात.
त्यांच्या क्रोधामध्ये तुम्हाला एक महान वात्सल्य आणि प्रेमळपणा दिसून येईल. कधी कधी साधक अयोगिक वागतात आणि योगगुरूंना तसे सांगून त्यांच्याकडून बोलणी खातात. त्यातच त्यांचे भले होते. हरिओम.